आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष झाली, तर दुसरीकडे आपण डिजिटल इंडियाचं ढोल देखील वाजवतोय। पण अमरावतीच्या मेळघाटातील तब्बल 22 गावं अजूनही अंधारातच चाचपडतायत। हे कमी की काय म्हणून या गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ते सुद्धा नाहीयेत। पाहुयात मेळघाटातील आदिवासी बांधवांची अंधारातली गोष्ट लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून। मेळघाटातील 22 गावांना अंधाराचा शाप। गावांमध्ये जायला रस्ताही धड नाही। 5 वर्षांपूर्वीची सौर ऊर्जा उपकरण बंद। अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावांमध्ये अजून वीज पोहोचलेली नाही। त्यामुळे या 22 गावांच्या 5वीला अंधार पुजलेला। त्यातच वन विभाग परवानगी देत नसल्याने विजेसाठी अडथळा निर्माण झालाय। 22 गावांमध्ये सौर ऊर्जेची उपकरणं लावलेली आहेत, पण ती देखील बंद आहेत। मेळघाटमधील 22 गावांमध्ये वीजच नाही। 5 वर्षांपूर्वीची सौर ऊर्जेची उपकरणं बंद। तब्बल 3554 घरातील वीज गायब। पारंपरिक विजेसाठी वन विभागाकडे पत्र व्यवहार। पारंपरिक विजेसाठी वन विभागाचा अडथळा। एकीकडे डिजिटल मेळघाटाच्या बाता केल्या जात असताना काळोखात जगणाऱ्या आदिवासी बांधव अडचणीत आहेत। थंड हवेचं ठिकाण आणि विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा आणि मेळघाटमध्ये जर पाहिलं तर राज्यभरातून पर्यटक येत असतात। मात्र या स्थानिक आदिवासी भागातील लोकांना काय समस्या हे जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलेलो आहे चिखलदरा तालुक्यातील माकळा या गावामध्ये। या गावामध्ये आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्य काळापासून जे आहे या गावामध्ये अद्यापही वीज पुरवठा या ठिकाणी आलेला नाही। खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी लाईट असतात। मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सूर्यप्रकाश देखील येत नाही। वीज तर नाहीच, पण अंधाऱ्या गावांमध्ये पक्का रस्ताही नाही। सेमाडोह ते माखला या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून एका बाजूला रस्ता पूर्णपणे खचला आहे। बहुत दिन हो गए सुधारा नहीं रास्ता। नीचे भी बहुत एक जगह है, वो जगह भी बहुत दिन हो गए नहीं सुधारा। 1 साल होने में आ रहे नहीं सुधारा। आम्ही काय म्हणते काहीच लक्ष नाही देत आणि आमच्या गावाला तर आतापर्यंत ते लाईन पण नाही आहे। लाईनच्या पण समस्या खूप आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाळा असते ना, ते पाणी पण नाही भरते आम्हाला प्यायला। या 22 गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी 17 कोटी 77 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून वन विभाग परवानगी देत नाही, असं खासदार बळवंत वानखडे म्हणाले। की 22 गावात जे काही 5 वर्षापूर्वी लावलेले पॅनल होते किंवा 5 वर्षापूर्वी सौर ऊर्जा तिथं गेली होती, ते खराब झाले आणि त्यामुळे ते बंद पडले। त्याची देखभाल दुरुस्ती तो संबंधित ठेकेदार करत नाही, म्हणून या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला। MSCBला पालकमंत्र्यांनी सुद्धा तसे आदेश दिले आहेत। लवकरच तो प्रस्ताव निकाली लागेल। पायाभूत सुविधा पुरवण्याकडे सरकारकडून कानाडोळा केला जातोय। रात्रीचा केवळ 1 बल्ब लावता येतो आणि पावसाळ्यात तोही बंद राहतो, असे येथील ग्रामस्थ सांगतात। गावातील अनेकांकडे टीव्ही, पंखा, कूलर यांसारखी उपकरणं शोभेची वस्तू म्हणून घरात पडलेली आहेत। 20 साल से मैं इस ग्राम पंचायत में हूँ, सबसे देख रहे हैं हम। पूरा प्रस्ताव देने का काम कर रहा है लेकिन कुछ लाइन आया नहीं। हमारे रोड अपना लाइन होना, लाइन रहा तो हमारा यहाँ पे पानी टंचाई भी बहुत है। लाइन रहा तो हमारा पानी का भी समस्या दूर हो सकता है। बिजली नहीं रहने से हमारे पानी का समस्या है, बच्चों का पढ़ाई का समस्या है, घर में पूरा अंधेरा में सोना पड़ता है। बस लाइन की प्रॉब्लम है। लाइन की वजह से कुछ भी नहीं होता है। बच्चों को पढ़ाई नहीं होता, हमारे बाकी कुछ भी नहीं होता लाइन की वजह से। लाइन रहा तो सब कुछ हो जाता। और ये सोलर का लाइन है तो सिर्फ वो बारिश में नहीं चलता, बाकी दुकाल में रहता हो, बारिश में चार्जिंग नहीं होता हो। सरकार की तरफ से यही मांगने है हमारा कि बस हमको बस लाइन होना। देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष झाली। एकीकडे डिजिटल इंडियाचा डंगोरा पिटला जात असताना मेळघाटातील अनेक गावं अंधारात चाचपडतायत। त्यामुळे वन विभाग, प्रशासन आणि सरकार कधी जागा होणार आणि या गावांना भोगावा लागणारा अंधाराचा शाप कधी संपणार, हा खरा प्रश्न। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा।